पेट्रोल डिझेलची टंचाई भासत आहे. खरंच सरकारचं हे अपयश आहे का? खरंच अपयश आहे. या सरकारमुळं कास्तकार आज इतका परेशान आहे का डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले. आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले. या सरकारला हे समजायला पाहिजे. काहीच चिंता नाही. दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून राहिला. एक तर भावामुळं मरते, इकडं शेतीच्या कामासाठी मरते. काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात. फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं. आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं. त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? हां, अशी सरकार आहे. काय करता या सरकारला? आता सरकारचं अपयश म्हणता येईल का? प्रत्येक सरकारचं अपयश आहेच ना. 100% 100% सरकारचा अपयश आहे. 100% 100% सरकारचा अपयश आहे. सरकार संपूर्ण नाही आहे, परंतु सरकार आपल्या जनतेला चिवत्या बनवून राहिलेले आहे. वास्तविक पाहता त्यांनी याच्यावर नियोजन करायला पाहिजे होतं. त्यांना पूर्व कल्पना होती व हे युद्ध छेडलेलं आहे. या युद्धाच्या छेडायच्या आधी आपण आपलं पूर्ण संपूर्ण राहावं. यांना वरिष्ठ लेवलवर पूर्ण कल्पना असल्यामुळे हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे आणि हे सरकार लपवत आहे. डिझेल पेट्रोलचा तुटवडा जाणवत आहे. अनेक पेट्रोल पंपावर वाद होत आहेत. त्या संदर्भात आज पेट्रोल मालक जे आहेत, धारक आहेत, त्यांची आपण बैठक बोलली. काय निर्णय घेण्यात आला? असे की माननीय पंतप्रधान महोदयांनी मागच्या आठवड्यामध्ये घोषणा केली आणि घोषणा केल्यामुळं जे काही व्यवस्थित चाललं होतं त्याच्यामध्ये एकदमच सगळं जो काही अफरातफरीचा विषय समोर आलेला आहे. पूर्वीसुद्धा युद्ध सुरू होतं, परंतु या घोषणेमुळं जनतेमध्ये एक प्रकारचं पॅनिक निर्माण झालं. याच काळामध्ये पेट्रोल डिझेलची वाढ झाली, तीसुद्धा लोक विसरून गेले आणि जास्त पेट्रोल मिळालं, जास्त किंमत जरी द्यायचं काम पडलं तर चालेल, पण आमच्याकडे स्टॉक करण्याची जी वृत्ती आहे ती वाढली. त्याच्यामुळं जे काही पेट्रोल आणि डिझेलचं जे काही विक्रेते होते त्यांचा सेल कमी झालेला नाही. थोडक्यात त्यांचा सेल कमी झालेला नाही, उलट त्यांचा सेल हा 1.5 पट वाढलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे काही पेट्रोल आणि डिझेल आपल्या भागामध्ये येतं आहे त्याची प्रमाण कमी झालेलं नाही, डिमांड वाढली अचानक. त्याच्यामुळं हा अफरातफरीसारखा विषय वाढलेला आहे. या संदर्भामध्ये जे काही कॅन घेऊन जे काही लोक जात आहेत, काही वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. विशेषतः हे जे कॅन जी वाली मंडळी आहे ती ट्रॅक्टरमध्ये डिझेल नेण्यासाठी आलेले असतात. आता शासनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही ते ट्रॅक्टर घेऊन या. आता खूप दूरवरती 15-20 किलोमीटर जर शेती असेल तिथून ते ट्रॅक्टर इथं 1000 रुपये म्हणजे आणायचं, त्याचं येण्या जाण्यामध्येच त्याचं 1000 रुपयाचं डिझेल जातं. ते किती डिझेल इथून घेऊन जाणार, किती वेळ लागणार, ट्रॅक्टरचा स्पीड तुम्ही लक्षात घ्या. हे अतिशय इम्प्रॅक्टिकल, त्याला काय म्हणू आपण, प्रॅक्टिकलच नाही आहेत अशा प्रकारच्या त्या सूचना आहेत. म्हणून आज मी सगळ्या पेट्रोल विक्रेत्यांना त्यांचा 6वा सेन्स, ज्याला 6th सेन्स म्हणतो, तो 6वा सेन्स जागृत ठेवून शेतकऱ्यांना आता जे काही नांगरणी करायची आहे, कृषीच्या संदर्भात जे काही कामं करायची आहेत त्यासाठी डिझेलची गरज आहे आणि म्हणून ते मागतील तेव्हा तेवढं डिझेल त्यांना जसं लागेल तसं व्यावहारिकपणानं पेट्रोल जेवढं जे डिझेल त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्या अनुषंगानं देण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. दुसरं, त्या ठिकाणी जे कॅनवाल्यांसाठी दुसरं एक नोझल वापरा, वाहनांसाठी दुसरं नोझल वापरा. त्याचबरोबर जे काही त्याला एक टोकन सिस्टम लावायची आहे. कोणी पण 11व्या नंबरचा उठेल आणि मला डिझेल द्या असं चालणार नाही. 10 नंबर झाल्यानंतरच त्याचा नंबर येईल. दुसरं, काही ठिकाणी जे काही डिझेलचे विक्री होते त्या ठिकाणी काही लोक तोंड पाहून काही लोकांना डिझेल आणि पेट्रोल देत आहेत. कुठे कुठे तर 50-100 रुपये घेऊन, बरोबर, ही अफरातफरीचा कार्यक्रम चालू आहे. डोणगावला असेल, अंजनीला असेल, आपल्या मतदारसंघामध्ये या संदर्भात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक पेट्रोल पंप त्यांना चालवणं या सगळ्या व्यवस्थेमुळे अवघड झालेलं आहे. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान आहे, पेट्रोलची डिझेलची जी काही मागणी होती पूर्वीची त्याचप्रमाणे सगळ्यांना पेट्रोलचा डिझेलचा स्टॉक गाड्या व्यवस्थित येत आहेत. आपण पॅनिक होऊ नका, स्टॉक करू नका आणि त्याच्यामुळं ही जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला आपल्याला सगळ्याला सोडावं लागणार आहे.
पोलिसांनासुद्धा मी एक 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 प्रकारचे स्क्वॉड तयार करून प्रत्येक पेट्रोल पंपावरती फिरण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं पाण्यासाठीचं टँकर असेल, ॲम्ब्युलन्स असेल, शासनाचे वाहनं असतील किंवा जे काही महत्त्वाच्या तातडीचे जे वाहनं आहेत त्यांना ताबडतोब प्रायोरिटीनं पेट्रोल डिझेल द्यावं आणि बाकीच्या नागरिकांनासुद्धा व्यवस्थितपणानं नियोजन करून डिझेल आणि पेट्रोलची विक्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा डिझेल आणि पेट्रोल देणाऱ्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत, विशेषतः नायराची कंपनी, BPCLची कंपनी, इंडियन ऑइल्स, या सगळ्या कंपन्यांचा सुद्धा त्यांना संपर्क करून जेवढी मागणी असेल तेवढं डिझेल आणि पेट्रोल देण्याची विनंतीसुद्धा आमचे SDO आणि मी स्वतः त्या कंपन्यांना करणार आहे. त्यामुळं हे जे काही कोणी अफरातफरीवर जे काही सुरू आहे त्याच्या अनुषंगानं कोणी अफवावर विश्वास ठेवू नका आणि वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच आवाहन मी या निमित्तानं